राजन विचारे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघामधनं ते आज उमेदवारी अर्ज भरतायत। आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाईंसह अन्य नेते यावेळेला उपस्थित राहतील। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये मवियाचं शक्ती प्रदर्शन आज बघायला मिळणार आहे। राजन विचारेंनी कोपिनेश्वर मंदिरामध्ये जाऊन त्यापूर्वी दर्शन घेतलेलं आहे आणि याविषयी अधिक अपडेट्स घेऊयात। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। निकेश, खरं तर ठाण्यातनं दोन बातम्या ज्यांच्याकडे लक्ष असेल, एक म्हणजे राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करतात, त्यासाठी आदित्य ठाकरे येतात, आणि दुसरीकडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचा उमेदवार जाहीर करतील अशी माहिती मिळते। काय कळतंय? नक्कीच गुरु, जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला हे निवडणुका लागल्या त्या निवडणुकीच्या दिवसापासूनच जर आपण पाहिलं तर ठाण्याची जागा नेमकी कोणाची यावरती तिढा जो आहे तो कायम होता। मात्र आता हा तिढा जो आहे तो सुटलेला आहे, कारण शिंदेच्या शिवसेनेला ही शिवसेनेची ही ठाण्याची जो बालेकिल्ला मानला जातो ती जागा जी आहे ती देण्यात आलेली। मात्र शिंदेच्या शिवसेनेकडनं नेमका उमेदवार काय हे अजून ठरलेलं नाही। त्याच्यामध्ये संभ्रम जो आहे तो अजून देखील आहे। उमेदवार म्हणून नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे यांचं नाव चर्चेत आहे। तर अगोदर जर आपण पाहिलं तर आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांचं नाव देखील चर्चेत आहे। मात्र या संपूर्ण घटनेकडे जर पाहिलं तर ठाण्यातनं महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी प्रचारामध्ये जे आहे ते पहिल्या दिवसापासूनच आघाडी घेतलेली आहे आणि राजन विचारे आज हे त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आहे। त्यांच्या उपस्थितीत जर आपण पाहिलं तर एक तर सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि आदित्य ठाकरे हे सर्व ह्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहे। शिवसेनेचे जे दिवंगत नेते आहेत आनंद दिघे यांच्या स्थळावर, बरोबर आहे, त्यामुळे ठाण्याच्या जागेवरती बहुप्रतिष्ठित जागेवरती आज उमेदवार जाहीर होतो का हे बघायचं आहे। निकेश, धन्यवाद, तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।